अ, आपल्या तरुण वर्गासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? तर साधक बंधू भगिनींनो, आपण या परमार्थ जिज्ञासा या संवादातून ही जी सगळी तरुण मुलांच्या मनामध्ये चालणारी परमार्थाच्या विषयीची घालमेल आहे, त्याचप्रमाणे परमार्थाच्या विषयी अनेक शंका, कुशंका, श्रद्धा, अश्रद्धा, अंधश्रद्धा अशामध्ये आपली जी मतं विभागलेली असतात, या सगळ्या गोंगाटामध्ये नेमका परमार्थ म्हणजे काय आणि तो आचरण करायचा म्हणजे सर्वसंग परित्याग करायचा का? आपण आपला संसार, प्रपंच, आपला व्यवसाय, आपली स्वप्न याचा पाठपुरावा करत-करत परमार्थ करू शकतो की नाही करू शकत? असे अनेक प्रश्न आजच्या तरुण पिढीला पडतात. अनेक लोकांना पडतात. कदाचित त्यांना त्याची योग्य उत्तरं मिळत देखील असतील, परंतु एखादं जर असं उदाहरण मिळालं, की जे आपल्या जीवनामध्ये ते शास्त्र जगून लोकांना सांगू शकत असेल, तर त्या निमित्ताने मी रवींद्र पाठक, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं माझं ग्रॅज्युएशन आहे आणि एक रवी इंडस्ट्रीज नावाचा अवजड उपकरणांचा कारखाना देखील मी चालवतो. हे सगळं करत असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांच्या कृपेने जी परमार्थाची सूत्र मला गवसली, ती या परमार्थ जिज्ञासाच्या आधाराने मी आपल्याशी मुक्त हस्ताने वाटत आहे, शेअर करत आहे. तुम्हाला जर काही मनामध्ये शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये आपण आपला प्रश्न विचारू शकता. आपल्या प्रश्नांना आम्ही योग्य न्याय देण्याचा प्रयत्न पुढील एपिसोड्समध्ये करत राहू.